नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न पाठ क्रमांक 2 पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया हा आहे आणि त्यात सरावाच्या प्रश्नांचा आपण व्हिडिओ केलेला आहे। आता या व्हिडिओमध्ये काही सरावासाठी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न दिलेले असतात। आता हा तुमचा नवोदयच्या सरावामधला दुसराच पाठ आहे आणि हे पहिलं गणित आलेलं आहे x z z y अधिक x y y z बरोबर y y y y। जर x y z च्या जागी खालील अनुक्रमे येणारे अंक आहेत तर कोणता आहेत? मग आपल्याला इथंच कळून जाते। हा जो पहिला भाग आहे एवढ्यात म्हणजे सगळं टेस्ट करायनंतर करू आपण, परंतु पहिल्या सुरूला आपण हे उत्तर इथं समजून घेऊ शकतो, शोधू शकतो। x अधिक x बरोबर y, हां सॉरी इथं बेरजेत चिन्ह आहे। मग जर x ची किंमत आता अनुक्रमे म्हणले म्हणजे x ची किंमत इथं ही आहे, इथं ही आहे, इथं 3 आहे, इथं 4 आहे। मग जर x ची किंमत 4 पकडली तर 4 अधिक 4 8, y ची किंमत 3 असेल का? 4 आणि 4 3 होईल का? नाही, म्हणजे पहिला पर्याय नाही। पहा किती सोपी पद्धत आहे, नाही तर नुसतं पाहिल्यानंतर आपण गोंधळून जातो की सगळे अक्षर दिसत आहेत, इथं काय शोधायचं, इथं उत्तर कुठून आणायचं। आता इथं पहा 2 आहे, 2 अधिक 2 y ची किंमत 4, हां इथं शक्यता आहे 2 अधिक 2 y ची किंमत 4। आता z ची किंमत जर 2 पकडली आणि y ची किंमत 4 पकडली, 4 आणि 2 पुन्हा y ची किंमत खाली वायाच येते का? नाही, म्हणजे इथं हा पर्याय फेल झाला। इथं आपल्याला सुरुवातीला अपेक्षा वाटली होती हे उत्तर असेल म्हणून, परंतु इथं काय व्हायले, z ची किंमत म्हणजे 2 नंबरला काय आहे y आहे, y ची किंमत काय पकडली आपण 4, z ची किंमत 2 पकडली, 4 आणि 2 6, तर y ची किंमत 6 आहे का? नाही, y ची किंमत तर 4 आली, म्हणजे हा पर्याय नाही होऊ शकत। आता इथं x ची किंमत 3 पकडली, कारण अनुक्रमे म्हणले, अनुक्रमे म्हणजे सुरुवातीला जसं x y z तसं 3 6 2, म्हणजे x ची किंमत 3, y ची किंमत 6, z ची किंमत 2, अशा पद्धतीनं। मग x 3 अधिक 3 बरोबर y ची किंमत 6, इथं चान्सेस वाटतात। मग आता ही एक पहिली पायरी आपली इथं सक्सेस झाली। 3 अधिक 3 y 6, जर y 6 पकडलं आणि z 2 पकडलं, 6 आणि 2 6 येते का उत्तर? नाही येत, म्हणजे हा सुद्धा पर्याय नाही। आता उरला आपल्याजवळ एकच पर्याय, म्हणजेच x बरोबर 4 y बरोबर 8 आणि z बरोबर जर 0 पकडलं, x बरोबर 4, 4 अधिक 4 y, उत्तर 8 आलं पाहिजे। आता सगळ्याच y आहे म्हणजे 8 8 8 8 उत्तर आलं पाहिजे y। आता इथे z म्हणजे काय आहे 0 आहे, y म्हणजे 8 आहे, 0 अधिक 8 8 आलं, म्हणजे इथेही राईट आलं। इथं तसंच z y 0 अधिक 8, z ची किंमत 0 आहे, y ची किंमत 8 आहे, 0 न 8 8 आलं, इथे 8 आलं। y अधिक z, y 8 z 0 इथं आलं, म्हणजे याचा पर्याय क्रमांक डी हे उत्तर असेल 4 8 0। पहिल्याचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक डी हे असेल। अशा पद्धतीनं हे गणित सोडवायचे। हे गणित चॅलेंजिंग असतात आपल्याला, की आपल्या बुद्धीचा कस लावणारे असतात, आपल्याला वेगळ्या प्रकारचा विचार करायला लावणारे हे गणित असतात। त्याला घाबरून जायचं नाही अजिबात, सहज फक्त थोडा वेगळा विचार करून हे गणित आपण सोडवायचे। आता आपण दुसरं उदाहरण घेऊया। आता हे दुसरं उदाहरण आहे, 72 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल। 10 एकक वजा करायचे आणि त्यात किती दशक मिळवले असता 9 शतक उत्तर येईल। आता अगोदर काय करू आपण, हे 72 दशक काढू। दशक म्हणजे 10, 72 गुणिले 10 बरोबर काय करायचं, हे 0 जसे असतं तसं 72 1 72 720, याच्यातून 10 एकक वजा करू। 10 गुणिले एकक म्हणजे 1, 10 1 10 वजा केले, शून्यामधून 0 गेले 0, 2 1 गेला 1। गणित वाचल्यावर खूप अवघड वाटते, परंतु हे अवघड नाही। त्यानंतर 710 आले। आता याच्यामध्ये किती दशक मिळवले असता 9 शतक येईल। 9 शतक म्हणजेच 9 शतक पाहिजेत आपल्याला उत्तर। 9 शतक म्हणजेच 900, आपल्याला उत्तर किती पाहिजे 900 पाहिजे। आता मी काय करतो, 900 मधून 710 वजा करून घेतो।
शून्यामधून शून्य गेले, शून्य राहिले, 9 न उसना दिला इथं, हे इथं 10 झाले, इथं 8 राहिले, 10मधून 1 गेले, 9 राहिले, 8मधून 7 गेला, 1 राहिले, 190. आता 190, तर 190 हे किती दशक आहेत? त्यासाठी काय करायचं, 190ला आता दशक करण्यासाठी आपण 9 न गुणतो का नाही, तर हे किती दशक आहेत हे करण्यासाठी 10 न भागाकार करूया. हे 0 कटलं, हे 0 कटलं, म्हणजे किती राहिले, 19 दशक राहिले, 19 दशक राहिले. पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे. पहा किती सोपं गणित आहे. काय काय केलं एकदा स्पष्ट सांगतो तुम्हाला, की 72 दशकातून, म्हणजे 72 दशक म्हणजे 72ला 10 न गुणलं, 72चे दशक केले, 72 दशक म्हणजे 720 आले. 10 एकक वजा केले, 10 एकक म्हणजे काय, 10 एक 10, 720मधून 1 गेले, 10 राहिले, 710 राहिले. म्हणजे त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल. म्हणजे 9 शतक म्हणजे किती, 900, 9 शतक म्हणजे 900. आता 900 710मध्ये किती मिळवल्यावर 900 येईल हे काढण्यासाठी 900मधून 710 वजा केले, म्हणजे 190 मिळवावं लागतील. 190 हे किती दशक आहेत हे काढण्यासाठी 190ला मी काय केलं, 10 ने भागाकार केला, 10 ने भागाकार केला, हे 0 कटलं, हे 0 कटलं, म्हणजे 19 दशक आहेत. किती दशक मिळवायचे, तर 19 दशक मिळवायचे, दशक मिळवले, म्हणजे सी पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो हे गणित वाचलं की फार कोडं वाटते. मी तुम्हाला म्हटलं ना, कुठलंही गणित अजिबात अवघड नसतं, फक्त आपली विचार करण्याची पद्धत थोडीशी बदलायची, वेगवेगळ्या अँगलनं त्याचा विचार करायचा, आपोआप गणित सुटतं, 100% सुटतं. फक्त आपल्याला ह्या 4 बेसिक प्रक्रिया आपल्याला येणाऱ्या असल्या पाहिजेत. किती सोपं गणित आहे, वाचल्यानंतर अवघड वाटलं. आता आपण तिसरं गणित घेऊ. आता हे तिसरं उदाहरण पहा. 5 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्येने गुणले असता येणारा गुणाकार असेल 96,99,806. बी पर्याय आहे 98,99,802. पर्याय क्रमांक सी आहे 98,99,901 आणि पर्याय डी आहे 96,99,804. आता आपल्याला हे समजून घ्यायचे, 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या, मी तुम्हाला म्हणजे मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मोठ्यात मोठी संख्या करायची असेल, 3 अंकी असेल, 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, 7 अंकी असेल, तर तेवढ्या वेळा 9 लिहायचं. 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या 1 2 3 4 5, एकक दशक शतक हजार 10,000 99,999. या संख्येला मोठ्यात मोठ्या समसंख्येस, पहा इथं आपल्याला गोंधळ करून ठेवला आहे की 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे 9च्या अगोदरचं फक्त 8 घ्यायचं, 1 न कमी येते, कारण याच्यापेक्षा मोठ्यात मोठी समसंख्या 5 अंकी असू शकत नाही. 9च्या फक्त 1 घर अलीकडे आलं तर समजलं. आता 2 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्येनं बनायचे. आता मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हणजे 90च्या पाड्यातली, 90 91 91 ते 100 मधली सगळ्यात मोठी मूळ संख्या. तर सगळ्यात मोठी मूळ संख्या कोणती असेल, तर ती आहे 97. आता पहा याचा गुणाकार करायचा आहे, 97चा गुणाकार करायचा आहे. हे सोपं आहे. 7 ने 8 पर्यंत गुणलं, 7 8 56ला 6, हातचे आले 5, 7 9 63, 63 आणि 5 68ला 8, हातचे आले 6, 7 9 63, 63 आणि 6 69ला 9, हातचे आले 6, 7 9 63, 63 आणि 6 69ला 9, हातचे आले 6. आता 7 9 63 आणि 6 69, 69. आता 7 या एककानं गुणलं, एककाच्या खाली आपण 0 दिले. आता 9 न गुणाकार करूया आपण. 9 8 72ला 2, हातचे आले 7, 9 9 81 7, 88ला 8, हातचे आले 8, 9 9 81 8, 89ला 89, 89ला 9, 8 नाही 89ला 9, हातचे आले 8. आता 9 9 81 8, 89ला 9, हातचे आले 8, 9 9 81ला 81 मध्ये 8 मिळवले 89 झाले. आता यांची बेरीज पहा. मग 606, 8 आणि 2 10ला 0, हातचे आला 1, 9 हातचा 1 10 8 18ला 8, हातचा आला 1, 9 9 18 ने 1 19ला 9, हातचा आला 1, 9 9 18 ने 1 19ला 9, हातचे आला 1, 9 1 10 6 16ला 6, हातचा आला 1,
8 आणि हातचा 1 9, 96,99,806. आता हे उत्तर कुठं आहे? पहिल्या सुरूच आहे, आपलं 1 नंबरचंच उत्तर आहे. 96,99,806. 96,99,806. विद्यार्थी मित्रांनो, हा शब्द जर वाचला नसता तर उत्तर सापडलंच नसतं. इथं आपली मोठी चूक होऊ शकत होती, कारण 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हणजे 9 वेळा आपण 5 लिहून मोकळे झालो असतो. परंतु ती सम पाहिजे म्हणजे 9 हे सम संख्या होत नाही, विषम होती. त्याच्या फक्त एक घर अलीकडे, इथं 9च्या जागेवर मी 8 घेतलं, मग म्हणजे 99च्या जागेवर 98 घेतलं. 99,999 होती, ती 99,998 संख्या घेतली. त्यानंतर 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या, हा सुद्धा शब्द महत्त्वाचा आहे. त्याने गुणाकार केला, पटापट गुणाकार आला. आपल्याला परफेक्शन गणितामध्ये याशिवाय येत नाही. पहा, साधा गुणाकार आहे हा तुम्ही 4थीला शिकलाय गुणाकार, 3री 4थीमध्ये गुणाकार शिकून आलेलं. परंतु गुणाकार असलेली हे जे म्हणजे असं घेऊन गेलं आपल्याला आणि शेवटी गुणाकारावर उत्तर आणून सोडलं, तर ते आपल्याला सोडवता आलं पाहिजे. यानंतर आपण 4थं उदाहरण घेऊया. हे 4थं उदाहरण आहे. 405 गुणिले 47 करण्याऐवजी आपण 405 गुणिले 74 केल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? आलं का लक्षात? म्हणजेच 47 गुणल्याऐवजी मग आपल्याला काय करावं लागेल? अगोदर याचा गुणाकार करावा लागेल, मग याचा गुणाकार करावा लागेल. आलेल्या उत्तरा याच्यातून हे वजा केल्यानंतर कितीने जास्त येईल हे कळेल आपल्याला. कोणतंही केलं तर 405 सारखी संख्या आहे, म्हणजेच 405 गुणिले 74. 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 0 0 2 2, 4 चौक 16. आता एककाने 7 5 35 ला 5 हातचे आले 3, 7 0 0 3 3, 7 चौक 28. याचं उत्तर 0 5 2 7, 6 3 9, 8 1 9, 2 2, 29,970 हे उत्तर आलं. आता 405 ला 47 न गुणू आपण. 405 गुणिले 47 हे गुणाकार करू, कारण गुणाकार करून उत्तर काढल्याशिवाय तर आपल्याला फरक काढणं शक्य नाही. मग आपण काय करू? 5 7 35 ला 5 हातचे आले 3, 7 0 0 3 3, 7 चौक 28. एककानं गुणल्यामुळे एककाच्या खाली आपण 0 दिला. आता 4 न 5 ला गुण. 4 पंचे 20 ला 0 हातचे आले 2, 4 0 0 2 हातचे आले काहीच नाही, 4 चौक 16. 5 5 3 3, 8 2 10 ला 0 हातचा आला 1, 6 2 8 1 9, 19,035. 29,070 मधून 19,035 काढले की आपल्याला फरक दिसून येईल. म्हणजेच ह्याच्यातून काय करायचं? 19,035 वजा करायचे या उत्तरातून 29,070 मधून. आता वेगळे लिहिण्यापेक्षा मी इथंच लिहिलं. 0 मधून 5 जात नाही, 7 ने याला उसना दिला, इथं राहिले 6. 10 मधून 5 गेले 5, 6 तून 3 गेले 3, 9 तून जायला कोणीच नाही, 0 म्हणजे 9च राहिले. 9 मधून 9 गेले 0, 2 मधून 1 गेले 1, 10,935. उत्तर काय आलेलं आहे? 10,935. मग पर्याय क्रमांक कुठं आहे? 835 आहे. इथं 10,935 आपल्याला इथं उत्तर सापडलं. पर्याय क्रमांक बीचं हे उत्तर आहे 10,935. पहा, साध्या गुणाकार. या पाठाचं नावच आहे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. म्हणजे हा गुणाकार केला, हा गुणाकार केला, हा मोठा आहे, कारण 405 दोन्हीकडे सारखंच आहे. पहा, म्हणजे कोणता गुणाकार अगोदर करायचा आणि असं काही फरक पडत नाही. जरी हा जरी केला असता तरी आपण मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा केली असती आणि मग ते आपल्याला उत्तर आपलं मिळवलं असतं. लक्षात आलं तुमच्या? 10,935. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आलं. आता 5वं आणि या भागातलं शेवटचं उदाहरण आपण पाहू. आता हे 5वं उदाहरण आहे. 5वं उदाहरण 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक जर 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? म्हणजे त्याचे भाग करणारे 9 भागाच्या ऐवजी 7 ने भागायचे. 9 ने भागाच्या ऐवजी भाजक म्हणजे हा भाजक आहे. मग या 9 ऐवजी जर 7 न भागलं तर भागाकार कितीने वाढेल? हे समजून घेण्यासाठी आपल्याला अगोदर 9 न भागणंही भागाकार काढणंही आहे, त्याचं उत्तर काढणंही आहे. त्यापासून आपल्याला सुटका नाही. तर पहा, भागिले 9. इथं तुमचा भागाकार सुद्धा समजून जातो. ह्या बेसिक क्रिया आहेत. नवोदयचे पहिले 2 पाठ जे आहेत ना, ह्या मूलभूत क्रियावर आधारित आहेत. हा भाजक 9 आहे
अगोदर हा भागाकार आपण करून घेऊ. 9 ने 6ला भाग जात नाही, शून्याचा भाग दिला. मी भागाकारात नेहमी सांगतो की एका वेळी एकाच अंकाला भाग घालायचा असतो, मग भले तो शून्याने घालणं हो, म्हणजे पुढचा भागाकार चुकत नाही. मग 6 मधून 0 गेले, 6 राहिले, वरून घेतले 3. आता वरून घेतल्यामुळं काय झालं, इथं 63 झाले. 9 7 63, 0 0. आता वरून खाली कोण उतरतं, 6. 9 ने 6ला भाग घालायचा, जातो भाग, 9 0 0, प्रत्येकाला भाग जातो 6. आता वरून खाली कोण उतरले, 3. 9 7 63. आता बाकी 0 आली, भागाकार काय आला, ह्या शून्याला आपल्याला घ्यायची आवश्यकता नाही. 707. किती भागाकार आला, 707. आता याचा जो भाजक आहे हा 9 आहे. हा भाजक आपल्याला गणितानं किती न कमी करायला सांगितला आहे, 2 न कमी करायला सांगितलं आहे. हा जो भाज्य आहे हा जशाच तसा ठेवायचा आहे. म्हणजे हे पहा, 6363ला आता 7 न भाग घालायचा. 9 मधून 2 कमी केले, 9 मधून 2 गेले, 7 राहिले. आता भागाकार काय होईल पहा, 7 न 6ला भाग जात नाही, शून्याचा भाग घातला, 7 0 0 6, वरून घेतले 3. 7 9 63. कितीने वाढेल म्हणले ते, पुन्हा वरून 6 उतरले खाली, 7 न 6ला भाग घातला, 7 0 0 घालावाच लागतो. जेव्हा हा इथं एक नियम लक्षात ठेवा, वरून संख्या खाली घेतली की ह्याने कंपल्सरी भाग घालायचा असतो. मग त्याच्या पाड्यात नसेल तर 0 न भाग घालायचा. शून्याचा भाग कुठं बसतो, इथं बऱ्याच वेळी विद्यार्थी चूक करतात, आलं लक्षात. आता वरून घेतला 3, 63 झाले. 7 9 63, बाकी 0 आले. मग इथं भागाकार आला 909, इथं आला 707. मग मला प्रश्न काय विचारला आहे, जर भाजक 2 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. मोठा तर आलाय भागाकार, बरोबर आहे का नाही, भागाकार जास्त आलाय. मग 909 मधून 707 वजा करावं लागेल, म्हणजे कितीने वाढला हे कळेल आपल्याला. इथंच करतो मी, या ठिकाणी करू. 909 वजा 707 हा भागाकार आलेला. 9 मधून 7 गेले, 2 उरले, 0 मधून 0 गेले, 0 राहिले, 9 मधून 7 गेले, 2. 202 हे उत्तर आला. कुठं दिसते का पर्यायामध्ये 202 उत्तर, तर पर्याय क्रमांक डी, चौथा पर्याय हा आहे, 202 उत्तर आलेलं आहे. अशा पद्धतीनं हे गणित केलं. काय केलं आपण, अगोदर 9 ने भाग घातला, जो भागाकार आला तो इथं लिहून घेतला. त्यानंतर हा जो भाजक आहे 9 तो 2 ने कमी केला, म्हणजे 7 ने भाग घातला. आलं लक्षात, 2 न भाग घालायचा नाही, भाजक जो आहे तो 2 न कमी करायचा आहे आणि 7 न भाग घालायचा आहे. मग 7 ने भाग घातल्यानंतर 909 भागाकार आला. मग आलेला भागाकार 909 मधून 707 वजा केलं. मी हे समरी सांगतोय, तुम्हाला गणित कसं केलं हे पटकन तुमच्या डोक्यात बसावं. उत्तर आलं 202 आणि 202 हा पर्याय क्रमांक डी आहे, चौथा पर्याय आहे. तर अशा पद्धतीनं हे आपलं संपूर्ण म्हणजे पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया ह्या पाठामधल्या ज्या काठिण्य उच्च काठिण्य पातळीचे जे प्रश्न होते ते या ठिकाणी संपलेले आहेत. निश्चित तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, अभ्यास करत राहा. धन्यवाद.